कोणत्याही कामाला मिशन स्टेटमेंट, ध्येय वाक्य असतं. त्याची चाणक्य मंडळीने 2 ध्येयवाक्य ठरवलीत की हे गाठायचं, आपलं उद्दिष्ट हे. त्यातलं एक आहे राष्ट्रीय चारित्र्याचे व्यावसायिक तज्ज्ञ तयार व्हावेत म्हणून. पण दुसरा आहे, त्याचा या कथामालेशी संबंध आहे, ते आहे वैश्विकतेचं भान आणि कर्तृत्व असलेली युवा पिढी तयार व्हावी म्हणून. टू डेव्हलप युथ विथ ग्लोबल कॉन्शियसनेस अँड कॉम्पिटन्स. जग एक होत चाललं, IT, इंटरनेट, बायोटेक्नॉलॉजी, तथाकथित साम्यवादाचा पाडाव आणि भांडवलशाहीचा विजय, शीतयुद्धाचा शेवट, जगातलं आजपर्यंतच्या माणसाच्या इतिहासातलं सर्वात बलाढ्य राष्ट्र म्हणून अमेरिकेचं स्थान. या सगळ्यामध्ये आपल्याला भारत देश म्हणून नव्या भिंती उभ्या करायच्या नाहीत. आपल्याला स्वतःमध्येच फुटलेला देश राहायचं नाही. आपल्यामध्ये शास्त्र तंत्रज्ञानात मागं पडलेला आणि जगात काय चाललंय याचं ज्याला भानच नाही, त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक आक्रमणाला बळी पडतोय असाही देश व्हायचं नाही. याउलट जगाच्या ऐक्याची स्वप्न पाहणारी तुमची माझी सर्वात पहिली आणि सर्वात प्राचीन संस्कृती आहे. तुमच्या माझ्या प्रार्थनेत वसुदैव कुटुंबकम आहे. गणपतीची आरती झाल्यानंतर आपण म्हणतो त्यात पृथिवी समुद्र पर्यंत आया हा एकराट इति, एक राष्ट्र ही ध्यास आहे हा. पण ते होताना जर 100 कोटीचा देश आमचा दरिद्री फुटलेला स्वत्व विसरलेला असेल तर त्या एकत्वाची उगाच पूजा करण्यामध्ये काही अर्थ नाही. ते ढोंग आहे, ते दंभ आहे, तो खोटेपणा आहे. आपल्याला आपल्या परीने कणभराची भर घालण्यासाठीचं काम करायचंय. त्यामुळे ज्यांना या जगाच्या एक होत जाणाऱ्याचं भान आहे, आणि नुसतं भान नाही, कॉन्शियसनेस, कर्तृत्व पण आहे. ती जागतिक स्पर्धा अंगावर घेण्याचं धैर्य आहे, शिंगावर घेण्याचं धैर्य आहे, क्रिएटिव्हिटी आहे, एक्सलन्स आहे आपल्या क्षेत्रातला, अशा युवा पिढीचा इथे ध्यास आहे. म्हणून ह्या कथा आहेत. आणि मोठं कर्तृत्वाचं स्वप्न पाहायचंय, पण काय जग आहे समजावून घेऊ. 5 राष्ट्रांच्या 5 गोष्टींमध्ये गुंफलेलं आहे, पण ती राष्ट्रांच्या उत्थानाची कहाणी. नुसतीच पूजा करून थांबलो तर काय अर्थ नाही. म्हणून 6वं म्हणजे तुमचा माझा भारत देश, त्याला मध्यवर्ती आपण कारगिल ठेवतो. आणि मग 7वी जवळजवळ कळायला लागल्यापासूनच्या आयुष्यभर जी अतिशय रम्य भारावून टाकणारी कहाणी मी ऐकत आलो, जमलं तिथे सांगत आलो, तिने आपण समारोप करणार आहोत. आपण सगळे अमेरिकेला जगातली सध्याची महासत्ता म्हणून ओळखतो. पण अनेकदा ते ओळखत असताना ती महासत्ता असणे म्हणजे काय, त्याचं जे स्केल आहे, त्याचं जे मॅग्निट्यूड आहे, त्याची जी प्रचंड मोठी ताकद आहे, त्याचं भान, त्याला हिंदी उर्दूमध्ये एक फार छान शब्द आहे, तो म्हणजे एहसास, फील असणे. त्याचा फील असणे तो अनेकदा आपल्याला बसल्या जागी असतो असं नाही. किंवा आपल्याला वाटतं लष्कर आहे, अफगाणिस्तानवर स्वारी करता आली, इराकवर काही कारण नसताना करता आली, अमेरिका ही महासत्ता आहे. लिंकन राष्ट्रपती असताना कुठलं तरी असं पद मागायला त्याच्याकडे एक माणूस आला होता. लिंकननी त्याला टाळायचा प्रयत्न करून झाला होता. ते पण ते जे चिकटतात, लोंबणारे असतात, ते असे सहजासहजी टाळता येत नाही. त्यामुळे तो आलाच होता, व्हाईट हाऊसवर आलाच होता. तो उभा होता, ऑफिसात निघायचं होतं, लिंकन शूज बांधत होता. तर लिंकनला शूज बांधताना पाहून आश्चर्याने या माणसाने विचारलं की अरे च्या शूज तुम्ही बांधता? अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष. या माणसाचा प्रश्न होता, ओ माय गॉड, यू टाय लेस ऑफ युअर ओन शूज? लिंकन म्हणाला, येस. हुज शूज डू यू टाय? माझे बूट मी बांधतो, तू कोणाचे बांधतोस? पहिलीच जी निवडणूक त्यांनी लढवली काँग्रेसमन राज्याचा, इलिनॉय राज्याचा निवडणूक काँग्रेसमन, ती त्यांनी जिंकली. काही काळासाठी काँग्रेसमन झाला. पुढे त्याला वाटलं आता खासदार भाऊ. खासदारकीच्या निवडणुकीला त्याच्या विरुद्ध जो उभा केला होता हा एक होता फादर, ख्रिश्चन मिशनरी, त्याचं नाव पीटर कार्टराइट. लिंकन पब्लिक आयुष्यामध्ये सांगायचं की माझा ते धर्म वगैरेवर माझा काही विश्वास नाही. जीसस ख्राइस्ट असेल का, त्याच्या बोलण्यामध्ये गॉडचा उल्लेख अनेक वेळा आहे, पण संस्थात्मक गॉड, चर्च, ह्याच्यावर काही लिंकनचा फारसा विश्वास नव्हता. लिंकन काही फार धर्मश्रद्ध होता वगैरे अशातलंही चित्र नाही. उलट इनफॅक्ट लिंकन तर अनेकदा आपल्या मित्रांना बोलताना सांगायचं की त्याच्या तत्वज्ञानाचं नाव काय, तत्वज्ञानाचं नावच आहे स्वार्थ. लिंकन सांगायचं माणूस स्वार्थासाठी काम करतो. लिंकन आणि त्याचा एक मित्र एका जवळच्या जंगलामध्ये शिकारीला गेले, घोड्यावर बसलेले. परत येताना एका दलदलीमध्ये कुत्रं फसलेलं होतं, केकाटत होतं.
आणि ते ओढलं जात होतं दलदलीमध्ये आतमध्ये. पुढे गेलेला लिंकन त्याच्या मित्राबरोबर थांबला, मागे आला, दोराचा एक गळफास तयार केला आणि तो सरसरत त्यांनी टाकला तो त्या कुत्र्यामध्ये. त्या कुत्र्याला लिंकननी ओढून बाहेर काढलं आणि मग त्या कुत्र्याला सोडला आणि मित्राबरोबर हे निघाले. ते निघाल्यानंतर हा मित्र म्हणाला की तू फार सांगतो माणूस नेहमी स्वार्थी आहे वगैरे, पण आत्ताच तुझं वागणं बघ की तू जीवदया करणारा, तुझी प्रेरणा जीवदया, नाही तर त्या कुत्र्याला वाचवण्याचं कारण काय होतं, म्हणजेच तुझाही निस्वार्थी अल्ट्रुइस्टिक वृत्तीवर तुझा विश्वास आहे. लिंकननी उत्तर दिलं की मी त्या कुत्र्यावर उपकार करण्याकरता काय मी त्याला सोडवलेलं नाही. दलदलीत फसणारं केकाटणारं कुत्रं तसंच पाहून मी जर पुढे गेलो असतो तर मला आजची झोप सुखाची लागणार नाही, म्हणून मी त्या कुत्र्याला वाचवलं. तर हे जे खासदारकीची निवडणूक लढवत असताना पीटर कार्टराइट हा बिशप होता, ख्रिश्चन मिशनरी होता. आणि तेव्हापासूनच अमेरिकन ही सिस्टीम रूढ आहे की एका व्यासपीठावर दोन्ही उमेदवार येणार, ते आपापलं म्हणणं लोकांसमोर मांडणार, मग त्यांना लोक पण प्रश्न विचारणार, या सगळ्यांच्या मधनं ज्याला योग्य वाटेल त्याला लोक निवडून देतील. हा बिशप पीटर कार्टराइट आणि अब्राहम लिंकन यांचा जो संवाद झाला, एकत्र सभा झाली, त्या सभेमध्ये पीटर कार्टराइटनी तोफखाना जो ॲबे लिंकनवर धरला तो हाच होता की हा धर्मश्रद्ध माणूस नाही, याचा धर्मावर विश्वास नाही. आणि लिंकननी पब्लिकली सांगत राहिलं की माझा काय धर्मावर विश्वास नाही, मला तिथे वॉशिंग्टनला मला कॅपिटॉल हिलवर जायचं आहे, हे काम करायला. मग पीटर कार्टराइटला वाटत गेलं की आपण हा वाद जिंकतो, असे शेजारी शेजारी उभे, त्यामुळे जोरात कंबरेवर हात ठेवून पीटर कार्टराइटनी अब्राहम लिंकनला प्रश्नांची सरबत्ती चालू केली की तुझा देवावर विश्वास नाही, आत्म्यावर विश्वास नाही, पापपुण्यावर विश्वास नाही, त्याचा तो निवाडा करत असतो आणि डे ऑफ द जजमेंट वगैरे त्याच्यावर कशावरच विश्वास नाहीये, असा जर वागत राहिलास तर तू नरकात जाशील. लिंकन शांतपणाने सगळी उत्तर देत होतं. असा जर तू वागत राहिलास तर तू नरकात जाशील हे विचारून पीटर कार्टराइटनी त्याला प्रश्न विचारला, वेअर डू यू वॉन्ट टू गो? लिंकननी उत्तर दिलं, आय वॉन्ट टू गो टू सिनेट. लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. ती निवडणूक लिंकन जिंकून आला. ती निवडणूक लढवायला लिंकनला त्याच्या मित्रांनी मिळून निधी गोळा करून पैसा दिला होता. किती दिला होता? $200. लिंकननी किती वापरले? निवडणूक संपल्यानंतर आणि निवडून आल्यानंतर लिंकननी आपल्या मित्रांना $199 आणि 25 सेंट परत केले. निवडणूक खर्च 75 सेंट. भारतीय राजकारणी बावळट म्हणतील त्याला, परत तरी कशाला दिले? त्यावेळेला स्विस बँक नव्हती का? ही निवडणूक लढवताना आणि पुढची ज्याच्यावर आपण वेळ देणार आहोत ती लढवताना एक वाक्य लिंकनचं कायम आहे, वारंवार आहे, अनेकदा आहे की मी मला वाटणारं सत्य सांगेन, निवडून आलो नाही तरी चालेल. पीटर कार्टराइटच्या वादात त्यांनी जी सुरुवात केली बोलायला, ती सुरुवात करतानाच लिंकन सांगतोय निवडून कोण येतं किंवा कोण हारतं हे दुय्यम आहे, मला काही म्हणायचं आहे ते तुमच्यासमोर ठेवायचं आहे. तुम्ही मला संधी दिलीत तर आनंद आहे, नाकारलीत तर दुःख नाही, असं मतदारांना सांगून जो निवडणूक लढवतो आहे. पण तो निवडून येतोय. इथे अमेरिकेचं वेगळेपण सुद्धा दिसून येईल. तो खासदार म्हणून निवडून आला, एकदा निवडून आला. एका बाजूला वैयक्तिक आयुष्य हे घडत अथवा बिघडत असताना, वैयक्तिक आयुष्यातल्या सुखदुःखांना सामोरा जात असताना मात्र अमेरिका फार वेगाने होणाऱ्या गृहयुद्धाच्या दिशेने वाटचाल करत होती. थांबवता न येणाऱ्या गृहयुद्धाच्या दिशेने वाटचाल करत होती. त्यामध्ये काळ्यांची गुलामी ही किती भीषण गोष्ट हे मांडणारं एक पुस्तक प्रकाशित झालं त्यावेळेला. या पुस्तकाचं नाव आहे अंकल टॉम्स केबिन. आजपर्यंत प्रसिद्ध आहे. त्याची लेखिका, तिचं नाव हॅरिएट बीचर स्टोवे. त्यामध्ये हा टॉम नावाचा काळा गुलाम, त्याची आणखी एक ब्लॅक एलायजा ही गोरा पुरुष आणि ब्लॅक स्त्री हिच्या संबंधातून जन्माला आलेली मुलगी. ही एलायजा तिचं आणि ह्या टॉमचं एकूण शोषण, आयुष्याचे वाटोळं, दारिद्र्य भयानक, आणि त्याच्यावर केंटकीच्या बाजारामध्ये झालेला विक्री व्यवहार टॉमचा. तो सहकुटुंब उभा आहे विक्रीला, पण विकत घेणारा मालक फक्त टॉमला विकत घेतो आणि तो सांगतो मी फक्त टॉमला विकत घेतलेलं आहे, फॅमिलीला नाही. त्या कादंबरीमध्ये टॉमची त्याच्या फॅमिलीशी होणारी ताटातूट किंवा एलायजाची आपल्या मुलाला वाचवण्यासाठी ओहायो नदी मध्ये बर्फ साचतं, बर्फ साचलेली ओहायो नदी पार करून आपल्या मुलाला वाचवण्यासाठी पळून जायचे प्रयत्न, याला दगडाला सुद्धा पाझर फुटेल असं कादंबरीतलं वर्णन. फार भल्या भल्या निर्णयकर्त्यांपर्यंत ते पोचलं. अब्राहम लिंकननी तो खासदार झाल्यानंतर सिनेटमध्ये जेव्हा गुलामीच्या प्रश्नावरचे डिबेट आले त्यावेळेला ही जी सेक्रेटरिएट म्हणजे लेजिस्लेचरची लायब्ररी आहे, त्या लायब्ररीत जाऊन मुद्दाम हे पुस्तक घेतल्याचं रेकॉर्ड आहे. मेक्सिको गिळंकृत करून झाला होता.
एक एक राज्य युनायटेड स्टेट्समध्ये सामील होताना त्याची घटनेने एक पद्धत आखून दिलेली होती. कुठल्याही राज्यामध्ये पश्चिमेकडे लोक जात असत, जमीन ताब्यात घेत असत. हे जे लुइझियाना पर्चेस, बरं का, मगाशी सांगितलेलं, फ्रान्सनी अमेरिकेला विकली. आता इतिहास सांगतो की फ्रान्सने अमेरिकेला जी जमीन विकली ती फ्रान्सच्या ताब्यातच नव्हती मुळात. म्हणजे हलवायच्या घरावर तुळशीपत्र. पण फ्रान्सनी ते आम्हाला विकली असं सांगून अमेरिकेने लुइझियाना पर्चेसच्या राज्यांच्या मध्ये प्रसाराला सुरुवात केली. तिथल्या ज्या इंडियन ट्राईब्स होत्या, वेगवेगळ्या ट्राईब्स, त्यांच्या कत्तली घडल्या, मारले गेले. त्यांना मलेरियाचे जंतू असलेली ब्लँकेट्स, मैत्रीचा करार केला आणि मग हे मलेरियाचे जंतू असलेले ब्लँकेट्स रेड इंडियन्सना द्यायचे. ती पांघरून यांना मलेरिया झाले, ते रोगाला टिकले नाहीत. नायनाट, पृथ्वीच्या पाठीवरून एक वंश, एक समाज, एका ज्यांच्या ताब्यातली जमीन त्यांचा सगळ्यांचा नायनाट आणि यांचा पश्चिमेकडे विस्तार. फ्री, मुक्त परवानगी होती की कोणीही पश्चिमेकडे आणखीन जा, वसवा, तुमची रांच किंवा मोठी मोठी शेतं स्थापन करा. एखाद्या विशिष्ट प्रदेशाची लोकसंख्या 60,000 झाली की त्या प्रदेशाने अर्ज करायचा संसदेकडे की आमच्या प्रदेशाची 60,000 झाली, आता आम्हाला सदस्य करून घ्या. आणि मग तो अर्ज करताना त्यांनी जे जॉईन व्हायचं ते त्यांनी गुलामीची प्रथा असलेलं राज्य म्हणून जॉईन व्हायचं का गुलामीची प्रथा नसलेलं राज्य म्हणून जॉईन व्हायचं, असा त्यांना चॉईस असायचा. आणि त्याला डिफायनिंग लाईन ही मेसन डिक्सन रेषा ही होती. मेसन डिक्सन रेषा असून जेव्हा मिझुरी कॉम्प्रोमाइज झाला आणि त्याच्या उत्तरेला आहे मिझुरी राज्य, ते मिझुरी लुइझियाना पर्चेसमधनं मिळालेलं होतं. पण सेनेटमधनं तुल्यबळता टिकावी, आधी होती 9 राज्य गुलामी आणि मुक्त, मग झाली 10, मग झाली 11. ती तशी टिकावी म्हणून एक मिझुरी घ्या, त्याला गुलामीला परवानगी द्या, पण मुक्तता असलेलं एक राज्य म्हणून मायनेमधनं आणखी एक छोटं राज्य वेगळं काढा आणि त्याला ते गुलामी मुक्त राज्य म्हणून. असे तारेवरच्या कसरती चालू होत्या, टाईट रोप वॉक. ते युनियन काही करून युनायटेड स्टेट्स एकत्र ठेवा, पण त्याच्यासाठी आवश्यकता असतील त्या तडजोडी तुम्ही करा. त्यामध्ये दक्षिण गुलामीची प्रथा रक्षण करता ती जबरदस्त निग्रह होता तिचा. आणि उत्तरेला एव्हॅन्जेलिकल ख्रिश्चॅनिटीच्या प्रचारामधून औद्योग विकास येत गेले, औद्योगिकरण होत गेलं, जगाशी व्यापार विनिमय वाढत गेला. त्यामुळे कारखान्यांमध्ये काम करायला उलट फ्रीमेसन म्हणजे मुक्त झालेले यांचीच आवश्यकता वाढत गेली. तशा संघर्षाला टोक यायला लागला. आक्रमकपणे अग्रहानी म्हणणारा उत्तरेचा ग्रुप की गुलामी वाईट आहे आणि दूर झाली पाहिजे आणि आपल्या संस्कृतीचं ते मुख्य लक्षण ती असलीच पाहिजे, ते म्हणजे आमचं स्वातंत्र्य आहे असं म्हणणारी दक्षिण. मग 2-3 महत्वाचे फ्लॅश पॉइंट्स म्हणजे टक्कर ज्यातनं अटळ होऊन बसते असे येतात. त्याच्यामध्ये येतं, थोडी गुंतागुंत आहे, मला माफ करा, मी याच्यावर फार वेळ देणार नाहीये, पण ती समजल्याशिवाय पुढे गृहयुद्धाचं काही समजणार नाहीये. एका कायद्याचं नाव आहे, कायद्याचं नाव आहे कॅन्सस नेब्रास्का ऍक्ट कायदा. लुइझियाना पर्चेस नंतर पश्चिमेकडची आणखीन जशी राज्य यायला लागली त्याच्यातली ही 2 राज्य आहेत, कॅन्सस आणि नेब्रास्का. दोन्ही 36-30च्या वर, मेसन डिक्सन लाईनच्या वर, त्यामुळे दोन्हींच्या मध्ये गुलामी नाही येणार. त्यामुळे सिनेटमधलं गुलामी मुक्त राज्य 2 वाढणार. आता काय करायचं? मग दक्षिणेला हे टेन्शन वाढेल म्हणून मिझुरी कॉम्प्रोमाइजचं आणखी एक पुढचं पाऊल टाकायचं ठरलं. आणि म्हणे ते पुढचं पाऊल काय, तर ते विधेयक स्टीफन डग्लसनी मांडलं. स्टीफन डग्लस सेनेटर होता. स्टीफन डग्लसनी ते विधेयक मांडलं, त्याचं नाव आहे कॅन्सस नेब्रास्का आधी बिल, आणि ते संसदेमध्ये यथावकाश पुढे पास झालं. ते पास झालं तिथे खरं म्हणजे अमेरिकेच्या गृहयुद्धाची कायदेशीर ठिणगी पडते. स्टीफन डग्लसनी मांडलं की नेब्रास्का राज्याचे आपण 2 भाग करू, कॅन्सस राज्याचे 2 भाग करू, आणि मग संख्या अशी काही करू की ज्यामुळे उत्तरेला असून 2 राज्यांच्या मध्ये गुलामी मान्य केली जाईल. कॅन्सस नेब्रास्का बिल अमेरिकेच्या राजकारणात यायच्या आधीची 6-7 वर्ष लिंकन प्रॅक्टिकली राजकारणातून निवृत्त झालेला होता आणि गावाकडे जाऊन स्प्रिंगफील्ड, इलिनॉयची राजधानी, इलिनॉयमधलं मुख्य शहर शिकागो आहे, पण ते त्यावेळेला अजून उदयाला येत होतं. इलिनॉयची राजधानी, राज्याची राजधानी स्प्रिंगफील्डला आहे. स्प्रिंगफील्डला लिंकन वकिलीची प्रॅक्टिस करत होता आणि त्यांनी सोडून दिलेलं होतं. पण हे मिझुरी कॉम्प्रोमाइजचं जे पुढचं पाऊल पडलं, कॅन्सस नेब्रास्का कायदा 1850, तेव्हा लिंकन राजकारणात परत आला. लिंकनने लिहिलेलं आहे की अपयश आणि पराभवाला खचून मी थांबलो होतो, पण पुन्हा ही जी तडजोड झाली हिने मला कळलं की अमेरिकेची एकात्मता धोक्यात आहे आणि मी अशा वेळेला गप्प बसू शकत नाही. त्यानंतर लिंकन परत राजकारणात आला, पण यथावकाश कॅन्सस नेब्रास्का कायदा पुढे संमत पण झाला. संमत झालेल्या कायद्यांच्या मध्ये आज वाचताना, अभ्यास करताना माणुसकीच्या दृष्टिकोनातून धक्का बसावा असा एक कायदा होता, तो संमत पण झालेला होता. या कायद्याचं नाव आहे
फ्युजिटिव्ह स्लेव्ह लॉ म्हणजे काय, तर दक्षिणेच्या राज्यातले जे गुलाम होते ह्यांचे संघर्ष, लढे चालू होते. अनेक जण आत्महत्या करायचे, लढायचे, काही जण मालकाला मारायचे. सुटका होण्यासाठी म्हणून ते ठरवायचे पळून जाऊ, उत्तरेला पळून जाऊ. मेसन डिक्सन लाईन क्रॉस केली की त्यांना वाटायचं आपण आता मुक्त झालो, आता कोणी आपल्याला पकडू शकत नाही. मग दक्षिणेकडचे मालक चिडले, त्यांनी माणसांचे पाठलाग करून त्यांना पकडायचा असं ठरवलं. पण त्याला कायद्याचं बळ नव्हतं. कायद्याचं बळ आलं ते म्हणजे हा फ्युजिटिव्ह स्लेव्ह लॉ. तो संमत झाला की एखाद्या मालकाचा एकदा का गुलाम कोणी झाला की त्या मालकाची त्या गुलामावर परमनंट पॉवर आहे. तो जर पळून जरी गेला तरी जिथे पळून जाईल तिथे पकडून आणण्याचा आम्हाला अधिकार आहे. नुसता पकडून आणण्याचा अधिकार आहे नाही, ज्या राज्यात पळून जाईल तिथल्यांचं सुद्धा काम आहे. ते राज्य जरी गुलामी मुक्त असलं तरी त्या राज्याने हा जो पळून आलेला गुलाम त्याला पकडलं पाहिजे आणि मूळ मालकाच्या हवाली केलं पाहिजे. फ्युजिटिव्ह स्लेव्ह लॉ तो एका केसमुळे पूर्णपणे प्रकाशात आला. या केसचं नाव आहे ड्रेड स्कॉट अफेअर. ड्रेड स्कॉट नावाचा एक काळा गुलाम, मूळ केंटकी राज्यातला. केंटकीमध्ये गुलामीला मान्यता होती. त्याचा जो मालक होता तो 1841-42 मध्ये त्याला घेऊन इलिनॉयमध्ये गेला. इलिनॉय गुलामी मुक्त राज्य होतं. इलिनॉयमध्ये तो 4-5 वर्ष राहिला. हा जो मूळ मालक होता त्यांनी इलिनॉयमधल्या एकाला ड्रेड स्कॉटला विकलं. ते ज्याच्या मालकाकडे त्यांनी काम केलं 5-6 वर्ष आणि तो इलिनॉयमध्ये राहिला. व त्याला इलिनॉयमधली जी ॲबॉलिशनिस्ट चळवळ, तिच्या कार्यकर्त्यांनी ड्रेड स्कॉटला सांगितलं की तू आता गुलाम नाही आहेस. ठीक आहे की तू मूळ केंटकी राज्यातला आणि तुला ज्यांनी विकत घेतलेला होता, पण इलिनॉयमध्ये गुलामी नाही आहे आणि तुला कायदा तुझ्या बाजूने आहे, तर तू कोर्टात केस कर की मी मुक्त आहे. ड्रेड स्कॉटनी कोर्टात केस केली. सर्व कोर्टांनी निर्णय ड्रेड स्कॉटच्या विरुद्ध दिला. ही केस ड्रेड स्कॉटनी अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाला, नेमका शब्द फेडरल कोर्ट, तिथपर्यंत नेला. त्यांचा जो मुख्य न्यायाधीश रॉजर टॅनी, त्याच्यापर्यंत ड्रेड स्कॉट केस पोचली. त्यावेळेला 1857 साल मार्च 1857 मध्ये अमेरिकन सुप्रीम कोर्ट म्हणजे फेडरल कोर्टनी, मुख्य न्यायाधीश रॉजर टॅनी निकाल दिला ड्रेड स्कॉट केसमधला. ड्रेड स्कॉट केसमध्ये निकाल देताना जर न्यायाधीश रॉजर टॅनी म्हणाला असता की ड्रेड स्कॉटच्या बाजूने आहे अथवा विरुद्ध आहे, तर त्यांनी फार घोळ झाला असता असं नाही. पण ड्रेड स्कॉट केसमध्ये निकाल देताना अमेरिकन फेडरल कोर्टाने 3-4 राज्यघटनेच्या मुद्द्यांच्यावर आपला निर्णय दिला. कोर्टाने जे इश्यूज फ्रेम केले त्याच्यात कोर्ट म्हणलं मला निकाल कशावर द्यायचा आहे, तर पहिलाच प्रश्न सुप्रीम कोर्टाने उपस्थित केला की ड्रेड स्कॉट निग्रो आहे, ब्लॅक, त्याला कोर्टात दाद मागण्याचा हक्क आहे का. आणि कोर्टात दाद मागण्याचा हक्क याचा अर्थ आहे की तो अमेरिकन घटनेमध्ये जे ऑल मेन आर बॉर्न इक्वल, ते ऑल मेन आर बॉर्न इक्वल, ते मेन माणूस याच्या व्याख्येत तो बसतो का. आणि कोर्टाने मग निकाल देताना सांगितलं 1, 2, 3, 4, 1 ड्रेड स्कॉटला कोर्टात येण्याचाच अधिकार नाही. का, फाउंडिंग फादर्स मूळ राज्यघटनेत ऑल मेन आर इक्वल जरी म्हणलेलं असलं तरी त्या ऑल मेनमध्ये ब्लॅक्स नाहीत, निग्रो नाहीत. हा निकाल देताना कोर्टानेही सांगितलं की मिझुरी कॉम्प्रोमाइज पण चुकीचं आहे आणि कॅन्सस नेब्रास्का ऍक्ट पण बेकायदेशीर आहे. कोर्टाच्या म्हणण्याचा अर्थ हा आहे की 36-30 अक्षांशावर सुद्धा ही मेसन डिक्सन लाईन जी होती ही पण बेकायदेशीर आहे. त्याच्या दक्षिणेला गुलामी चालेल आणि उत्तरेला गुलामी चालणार नाही, यापैकी उत्तरेला गुलामी चालणार नाही हे म्हणण्याचा सुद्धा हक्क नाही. म्हणून सगळंच कृत्य लॉक स्टॉक अँड बॅरल घटनाबाह्य आहे. हा ड्रेड स्कॉट केसचा निकाल आला आणि अमेरिकेमध्ये प्रचंड खळबळ माजली. गृहयुद्धाच्या दिशेने जी ही शेवटची 2 पावलं आहेत त्यातला ड्रेड स्कॉट केसमधला निकाल, त्या निकालानंतर उत्तरेचे विशेषतः एव्हॅन्जेलिकल परंपरेले जे काही कार्यकर्ते होते हे भयंकर अस्वस्थ झाले. या अस्वस्थ झालेल्यांमध्ये एक होता जॉन ब्राऊन नावाचा अत्यंत धर्मश्रद्ध असा धर्मगुरू. जॉन ब्राऊनची फॅमिली खूप, त्याला 18-19 मुलं होती, मोठी फॅमिली होती, अत्यंत धर्मश्रद्ध तो आणि ब्लॅक्सना मदत केली पाहिजे, ब्लॅक्सना मुक्त केलं पाहिजे ह्याच्यासाठी काम करणारा माणूस. ड्रेड स्कॉट केसमधला निकाल आला आणि खरं म्हणजे वाटायला एक छोटीच घटना त्यावेळेला अमेरिकेच्या संसदेत घडली. ती म्हणजे गुलामी मानणारा एक खासदार होता, त्याचं नाव बटलर. या बटलरनी संसदेचं अधिवेशन चालू असताना जो गुलामीचा विरोधक असलेला व्हिग पार्टीचा चार्ल्स समनर नावाचा खासदार होता, याला जाऊन एक वेताची छडी घेऊन संसदेमध्ये तुडवला त्याला. तुम्हाला बरं वाटलेलं मला दिसून आलेलंच आहे.
की चला त्यांच्याहीकडे असं असतं, म्हणजे आजपासून 100, 125, 150 केव्हा तरी वर्षांनी आपलंही सगळं नीट होईल अशी आशा बाळगायला काय हरकत नाहीये. चार्ल्स समनरने एक विधेयक आणलेलं होतं, चार्ल्स समनर बिल असंच त्याचं नाव होतं, आणि त्यामुळे दक्षिणेकडच्या राज्यांना त्यांच्या गुलामीच्या हक्काला बाधा पोचणार होती. त्यामुळे हा खासदार बटलर, हा खासदार होता दक्षिणेकडचा, व्हर्जिनियातला होता. संसदेचं अधिवेशन चालू असताना त्यांनी जाऊन चार्ल्स समनरला तुडवला, किती मारला, जखमी आणि रक्तबंबाळ होऊन चार्ल्स समनर, खासदाराचा जो बेंच असतो संसदेतला, त्या बेंचच्या खाली तो पडला, तिथे बेशुद्ध पडला. याच्याही बातम्या आल्या. आणि ड्रेड स्कॉट. यानंतर जॉन ब्राऊननी डोक्यात घेतलं की ही माणसं सांगून ऐकणारी नाहीत, गुलामीचा विरोधक, गुलामी गेली पाहिजे, हे ही माणसं सांगून ऐकणारी नाहीत, काय करायचं ते आपल्यालाच केलं पाहिजे. म्हणून जॉन ब्राऊननी ब्लॅक्सच्या मदतीने एक कट प्लॅन केला. तो कट होता हार्पर्स फेरी म्हणून ठिकाण आहे, हे पेन्सिल्व्हानियाच्या सीमेवर येतं, पेन्सिल्व्हानियाच्या पश्चिम सीमेवर, नदीकाठावर. त्या हार्पर्स फेरी ही सीमारेषा होती, त्याच्या दक्षिणेला पुन्हा गुलामीची प्रथा मंजूर. त्यांनी अनेक ब्लॅक्सच्या आधी पत्रव्यवहार केला, एक कट प्लॅन केला, आणि प्लॅन हा होता की तिथे छापा घालायचा, ताब्यात घ्यायची, तिथल्या सगळ्या गुलामांना मुक्त करायचं. जॉन ब्राऊन ज्या वेळेला आपल्या मुलांना घेऊन निघाला, हातात बंदुका वगैरे घेऊन, आणि त्याला अपेक्षा होती की ठरलेल्या योजनेनुसार रात्रीच्या वेळी आपल्याला काही ब्लॅक्स येऊन मिळणार आहेत, ते लढणार आहेत, ते प्रत्यक्ष आलेच नाहीत. जॉन ब्राऊनने हार्पर्स फेरीच्या ठिकाणी छापा घातला की जागा ताब्यात घेतली, एक छोटं बेट होतं, ताब्यात घेतलं, तिथले जे गोरे होते त्यांना मारून टाकलं त्यांना, आणि गुलामीची मुक्ती तिथून त्यांनी जाहीर केली. दक्षिणेकडनं सेना आली, हार्पर्स फेरीला वेढा घातला. काही दिवस ही लढाई चालली, ती लढवली जॉन ब्राऊननी, पण त्याच्यामध्ये जॉन ब्राऊनची मुलं मारली गेली. जे 17-18 त्याचे सहकारी होते, सगळे गोरे, सगळे मारले गेले. आणि फायनली शस्त्रास्त्र संपली, म्हणजे गोळ्या संपल्या, ॲम्युनिशन संपलं, लढताच येत नाही, म्हणून जॉन ब्राऊनला शस्त्र खाली टाकावं लागलं. जॉन ब्राऊन पकडला गेला आणि व्हर्जिनियाच्या कोर्टामध्ये जॉन ब्राऊनवर केस झाली. अपेक्षित होतं त्याप्रमाणे जॉन ब्राऊनला फाशीची शिक्षा देण्यात आली. पण केस चालू असताना जे कामकाजाचे सगळे रिपोर्ट्स पेपर्समध्ये येत होते, नॉर्थच्या, उत्तरेच्या सुद्धा पेपर्समध्ये, तिथे जॉन ब्राऊनचं वागणं होतं ते धीरोदात्त होतं. त्याला माहित होतं आपण मरणार आहोत, तरी सुद्धा तो त्या मरणाला सामोरा जात होता. घटना 1857 मधली जॉन ब्राऊन अफेअर सुद्धा, फायनली त्याला 1860 मध्ये फाशी लटकवलंय. फासावर जाताना सुद्धा जॉन ब्राऊन शांतपणे वधस्तंभाकडे चालत गेलाय. त्यांनी मरताना एक 4-5 ओळींचं भाषण केलं, ते दुसऱ्या दिवशीच्या पेपर्समध्ये छापून आलं. जॉन ब्राऊन सांगतो की मला बायबलनी शिकवलंय माणसा माणसात समता आहे. बायबलचं एक तत्व आहे, त्याचं मूळ वाक्य आहे, डू अनटू अदर्स व्हॉट यू वॉन्ट डन अनटू यू. दुसऱ्यांची कसे वागा, तर तुमच्याशी त्यांनी जसं वागावं अशी अपेक्षा आहे तसे वागा. जॉन ब्राऊन म्हणतो की मला कोणी गुलाम करावं अशी माझी इच्छा नाही, त्यामुळे दुसऱ्याची गुलामी पण मला मंजूर नाही. तुम्ही मला फासावर लटकवता आहात तर मी जीसस ख्राइस्टच्या परंपरेमध्ये जाऊन बसतोय. म्हणून तो शांतपणे फासावर गेला. त्याचा अमेरिकेवर, विशेषतः उत्तर आणि त्यातले राजकीय पुढाऱ्यांच्या सुद्धा मनावर सखोल परिणाम झाला की हे चित्र बदलण्यासाठी आपल्याला काम करायला हवंय, आणि त्यासाठी आपल्याला युद्ध करावं लागलं तरी चालेल. हे वातावरण तयार होत असताना लिंकननी 1856 साली खासदारकीची निवडणूक लढवली, सेनेटर. ती लढवली व्हिग पक्षाच्या तिकिटावर. हा व्हिग पक्ष 1856 मध्ये नावापुरता शिल्लक राहिलेला होता, कारण कॅन्सास नेब्रास्का बिल 1854 मध्ये मंजूर झालं. ते मंजूर झाल्यामुळे खरं म्हणजे व्हिग पक्ष फुटला, व्हिग पक्ष कोलमडलाच. आणि एक गट त्याचा जो स्थापन झाला त्याच्यात अब्राहम लिंकनचा पुढाकार होता. त्यांनी आपल्याला नाव आधी युनियन पार्टी, आणि त्यांचं मूळ नाव पडलं रिपब्लिकन. इथपासून पुढे अमेरिकेच्या राजकारणात आजपर्यंत जो रिपब्लिकन पक्ष म्हणून ओळखला जातो तो म्हणजे तो कॅन्सास नेब्रास्का बिल नंतर व्हिग पक्ष फुटून निघालेली रिपब्लिकन पक्ष. लिंकनने 1856 ची निवडणूक, अजून रिपब्लिकन पक्ष हा शब्द नाहीये, पण व्हिग पार्टीच्याही तिकिटावर नाही, त्यांनी ती लढवली निवडणूक. त्याचा मुख्य विरोधक होता डेमोक्रॅटिक पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवणारा स्टीफन डग्लस. सगळ्या इलिनॉयला माहिती होतं की ॲबे लिंकन जिंकून येऊ शकत नाही. पण 1856 मध्ये झालेल्या या निवडणुकीमध्ये जे समक्ष एकत्र वाद झाले त्याच्यामध्ये लिंकन क्रमाक्रमाने सातत्याने आपली मुख्य एकच बाजू मांडत होता. ती बाजू म्हणजे एकाच वेळी देशाचं अखंडत्व आणि गुलामीच्या प्रथेला विरोध. आणि मग मिझोरी तडजोड, कॅन्सास नेब्रास्का बिल, पुढे ड्रेड स्कॉट प्रकरण, पुढे एक द्वैवार्षिक निवडणूक होते 1858. या सगळ्या निवडणुका लिंकन हारलेला आहे बरं का, पण तो सांगून हारलेला आहे की समाजासमोर हे मुद्दे मांडल्यामुळे मी जर हारणार असेल तर मला हारलेलं चालेल, पण मला हे मुद्दे मांडायचे. अलीकडच्या ह्याच्या 2 निवडणुका लिंकन हारला,
पण हरला असला तरी त्याचा परिणाम हा झाला की देशाच्या राजकारणात क्रमाक्रमाने लिंकनचं नाव पुढे गेलं. स्टीफन डग्लस तर अमेरिकाभर आधी प्रसिद्ध होताच. त्यामुळे 1860 सालची जी प्रेसिडेंटची इलेक्शन, त्यावेळेला आता रिपब्लिकन पक्षाच्या तिकिटावर निवडणूक कोणी लढवायची असा मुद्दा आला, तेव्हा रिपब्लिकन पक्षाच्या ज्या 14 जणांची नावं घेण्यात आली त्यात लिंकनचं नाव होतं, चौथं होतं, लास्ट होतं. पार्टीच्या अंतर्गत ज्या आधी निवडणुका चालू होतात त्याच्यात कोणाला चुकूनही वाटलेलं नव्हतं, डोळे मिटून सुद्धा, वाईल्ड स्वप्नात सुद्धा, की लिंकनला पार्टीची कॅन्डिडेचर मिळेल, पुढे निवडून येणं तर आणखीन वेगळं. सगळ्यांची अपेक्षा होती त्यावेळेचा न्यूयॉर्कचा गव्हर्नर विल्यम एच सीवॉर्ड याला मिळेल, किंवा दुसरा होता हॅनिबाल हॅमलिन, आणखीन कोणीतरी एक होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या सीवॉर्डच्या बरोबरीने नाव होतं, तो सैन्याचा खरं म्हणजे सेनापती होता, तो होता फ्रीमॉन्ट. ह्याच्या नावाने कॅलिफोर्नियामध्ये गाव वसवलेलं आहे, म्हणजे गावाला फ्रीमॉन्टचं नाव दिलेलं आहे. फ्रीमॉन्टची रिपब्लिकन पार्टीच्या अंतर्गत तिकिटासाठी निवडणूक लढवतानाच घोषणा होती, फ्री स्लेव्स, फ्री युनायटेड स्टेट्स, फ्रीमॉन्ट. आणि सगळ्यांना अपेक्षा होती की रिपब्लिकन पार्टीचे जे सदस्य आहेत ते फ्रीमॉन्टलाच अधिक तिकीटं देतील. प्रायमरीज म्हणतात, अंतर्गत ज्या झाल्या त्या प्रायमरीजमध्ये निवडून यायला रिपब्लिकन पार्टीचा नियम होता, निम्म्याहून जास्ती मतं पाहिजेत. ती फ्रीमॉन्टलाही मिळाली नाहीत, सीवर्डलाही मिळाली नाहीत. पहिली राऊंड होताना लिंकन नंबर 4 वर होता. लिंकननी त्याच्याकरता काम करणारे जे होते त्यांना सांगून ठेवलेलं होतं की कोणाशीही कसलीही तडजोड करू नका, कोणाशीही काही शब्द देऊ नका. पण या चौघातलं एक जण, ज्याचं नाव मी विसरतोय आणि का विसरतोय 1 मिनिटात तुमच्या लक्षात येईलच. लिंकनच्या माणसांनी त्याला जाऊन भेटले. ते म्हणाले, नाहीतरी तू नंबर 3 वर आहेस, तू निवडून तर येणार नाहीच आहेस. त्यांनी याला शब्द दिला की लिंकनला तिकीट मिळालं आणि इन्सिडेंटली निवडून आला तर लिंकनच्या मंत्रिमंडळात तुला अर्थमंत्री करतो, पण तुझी जी मतं आहेत ती लिंकनला दे. ते त्यांनी ऐकलं. त्यामुळे जी पुढची राऊंड झाली त्याच्यामध्ये खाटकन सीवॉर्ड आणि फ्रीमॉन्टला मागे टाकून लिंकन नंबर 1 वर गेला. रिपब्लिकन पक्षाचं त्याला तिकीट मिळालं. ते मिळताना आधी त्याला माहिती नव्हतं. निवडणूक झाली, लिंकन निवडून आला. ते 1 मिनिटात आपण पाहतो. लिंकनला मग त्याच्या सहकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही हा शब्द त्याला दिलेला होता. त्यामुळे पहिल्या मंत्रिमंडळामध्ये लिंकनचा अर्थमंत्री हा माणूस होता. तो भ्रष्ट होता आणि लिंकननी वाट पाहून त्याच्या भ्रष्टाचाराचे पुरावे शोधले आणि एक मंत्रिमंडळ फॉर्म झाल्यापासून 6 महिन्यामध्ये लिंकननी त्याला मंत्रिमंडळातून डच्चू दिला, काढून टाकलं. आत्ता काढतो, नंतर घेतो, राज्यामध्ये तुमचा उपमुख्यमंत्री करा, मग इथे घेतो वगैरे, नथिंग डुईंग. हा भ्रष्टाचार ह्याला घ्यायचा नाही, इलाज नाहीये. ती करावी लागली त्यावेळी तडजोड, म्हणून ठेवला, घेतला मंत्रिमंडळात. 6 महिन्यामध्ये त्यांनी त्याला मंत्रिमंडळातून काढून टाकलं. 1860ची प्रेसिडेन्शियल इलेक्शन आजपर्यंत मानलं जातं की चमत्कार आहे. लिंकन निवडून येईल असं स्वतः लिंकनला नाही, मेरी लिंकनला वाटलेलं नसेल तर गोष्ट वेगळी, ती प्रचारात यायची पण नाही लिंकनच्या बरोबर. पण रिपब्लिकन पार्टीला सुद्धा वाटलेलं नव्हतं. मग लिंकन निवडून का आला तर अमेरिकेत असलेले फाटाफूट जी होती त्यामुळेच निवडून आला. राष्ट्रपतीची जी निवडणूक आहे ती अमेरिकेची पद्धत एक वेगळी आहे, ड्युअल वेगळी आहे पद्धत. आधी पॉप्युलर वोट, लोक मतदान करतात. मग त्या राज्यामध्ये ज्या उमेदवाराला बहुसंख्या आहे त्या राज्याची सर्व इलेक्टोरल व्होट्स त्या एकाच मतदाराला जातात. 1860ची जी निवडणूक झाली ती जर पाहायला गेलं तर लिंकनचा जो प्रतिस्पर्धी उमेदवार होता डेमोक्रॅटिक पक्षाचा, याला नेट मतं लिंकनपेक्षा थोडी जास्त आहेत. लिंकनला एकूण मतांच्या पर्सेंटेजमध्ये पाहायला गेलात तर 40% मतं आहेत. पण इलेक्टोरल कॉलेज हे जर पाहायला गेलात तर लिंकनला मतं येतात 182. इलेक्टोरल कॉलेजची निवडून येण्यासाठी आवश्यक होती 150. ही जादू कशी काय झाली? ही जादू झाली कारण फुटलेली जी व्हिग पक्ष होता तो रिपब्लिकन नावाने एकत्र आला आणि एकत्र आणि पॉवरफुल असलेला जो डेमोक्रॅटिक सिटिंग प्रेसिडेंट डेमोक्रॅटिक होता बुकॅनन, पण डेमोक्रॅटिक पक्षाचा कॅन्डिडेट हरला कारण डेमोक्रॅटिक पक्ष फुटला. ऐन निवडणुकीच्या उंबरठ्यावर डेमोक्रॅटिक पक्ष फुटला. ऐन 1860च्या निवडणुकीच्या उंबरठ्यावर उमेदवार निवडण्यासाठी चार्ल्स्टन म्हणजे व्हर्जिनियातलं, चार्ल्स्टनला डेमोक्रॅटिक पक्षाचं अधिवेशन भरलं आणि दक्षिणेचे डेमोक्रॅट आणि उत्तरेचे डेमोक्रॅट यांच्यात मतभेद झाले. दक्षिणेचे डेमोक्रॅटने आग्रह धरला की निसंशयरित्या गुलामी प्रथेचं समर्थन करणारा उमेदवार पाहिजे. उत्तरेचे डेमोक्रॅट्स म्हणजे स्टीफन डग्लस, त्यांनी सांगितलं की आमच्याबद्दल तुमचा गैरसमज होतोय, खरेदी विक्रीला आम्ही अवेलेबल पण नाही आहोत आणि आम्ही गुलामी प्रथेचे समर्थक आहोत असं तुम्ही समजू नका, आम्ही दक्षिणेच्या स्वायत्ततेचे समर्थक आहोत. या मुद्द्यावर चार्ल्स्टन या ठिकाणी डेमोक्रॅटिक पक्ष फुटला.
दक्षिणेने वेगळे उमेदवार दिले. त्याच्यात एक बेकनरिच म्हणून आहे, अलेक्झांडर स्टीफन्स म्हणून आहे. उत्तरेच्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली स्टीफन डग्लसने. याचा अर्थ डेमोक्रॅटिक व्होट्स फुटली, रिपब्लिकन व्होट्स एकत्र राहिली. अब्राहम लिंकन निवडून आला. निवडून येताना निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये अब्राहम लिंकननी जे मुद्दे मांडले होते त्यातलं एक भाषण आजपर्यंत अजरामर भाषण समजलं जातं. लिंकन सभेत उभं राहून सांगतोय, अ हाऊस डिवायडेड अगेन्स्ट इटसेल्फ कॅनॉट स्टँड. स्वतः विरुद्ध फुटलेलं घर उभं नाही राहू शकत. एक तर सगळ्या अमेरिकेमध्ये गुलामी प्रथा लागू होईल किंवा सगळ्या अमेरिकेतून गुलामी प्रथा जाईल. हे होताना लिंकन सांगतोय की मी गुलामी प्रथा जावी या बाजूचा आहे, पण राष्ट्राध्यक्ष झालो तर माझं मुख्य काम देशाचे अखंडत्व एकात्मता टिकवणे हेच राहील. लिंकननी हे मांडल्यामुळे डेमोक्रॅट्सनी प्रचार चालू केला की लिंकन सिव्हिल वॉरची भाषा बोलतोय, युद्ध करावं लागेल. आजपर्यंत अमेरिकेच्या इतिहासातले अनेक इतिहासकार सांगतात की सिव्हिल वॉर लिंकनमुळे झालं. मला वाटत राहतं की भारत फुटला, फाळणी झाली आणि मुसलमानांनी वेगळं राष्ट्र मागितलं, कारण सावरकर म्हणत होते की मुसलमान वेगळं राष्ट्र मागतील, वेळेत सावध व्हा. त्याच्यासारखं झालं हे म्हणणं. देशाला वेळेत धोक्याचा इशारा देणे की वेळेत सावध झाला नाहीत आणि देशाचं अखंडत्व टिकलं पाहिजे. भारत आणि अमेरिकेतला असलाच तर फरक काय आहे, ते म्हणजे सावरकरांना गल्लीमध्ये उरलेले दिवस काढावे लागले, तुटत गेले, समाजात एकटे पडले. आजपर्यंत त्यांचा त्याग, त्यांची विज्ञाननिष्ठा काही असो, अंदमानला चालत नाही त्यांच्या नावाची वचनं असलेली. पण ज्यांनी अमेरिकेला जाणीव करून दिली की देशाची अखंडता टिकलीच पाहिजे, आवश्यक तो रक्तपात झाला तरी चालेल, कारण मी जी घटनात्मक प्रतिज्ञा घेणार आहे ती देश एक राहिला पाहिजे याकरता घेणार आहे, आणि अ हाऊस डिवायडेड अगेन्स्ट इटसेल्फ कॅनॉट स्टँड, तो राष्ट्रपती म्हणून निवडून आला. तो निवडून आला. पुन्हा अमेरिकन राज्य पद्धतीचं वैशिष्ट्य आहे की निवडणूक नोव्हेंबरमध्ये होते, पण राष्ट्रपतीचा प्रतिज्ञाविधी मार्च, त्यावेळेला तर एप्रिलमध्ये व्हायचा. त्यामुळे निवडणूक झाली नोव्हेंबर 1860. शपथविधी आणि अधिकृतरित्या राष्ट्रपती म्हणून कामाला सुरुवात होणार मार्च एप्रिल 1861 मध्ये. ह्याच्या मधल्या 4 महिन्यांच्या मध्येच अमेरिका फुटली. कारण दक्षिणेकडची जी राज्य, मुख्यतः 7 राज्य, विशेषतः साऊथ कॅरोलिना, मिसिसिपी, फ्लोरिडा, अलाबामा, जॉर्जिया, टेक्सास आणि लुइजियाना, या राज्यांच्या वतीने त्या राज्याचे सुद्धा, पण यांचा मुख्य नेता जेफरसन डेव्हिस हे सांगत होते की लिंकन जर निवडून आला तर आम्ही अमेरिकेपासून फुटून निघणार आहोत. नोव्हेंबरमध्ये लिंकन निवडून आला. डिसेंबरमध्ये पहिलं राज्य साऊथ कॅरोलिना फुटलं. साऊथ कॅरोलिनाच्या पाठवात खाड 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 खाडी, मी मगाशी सांगितलेली राज्य ही फुटली, 7 राज्य. ती नुसती नाहीत फुटली, तर ती 7 राज्य एकत्र आली. त्यांनी आपलं कॉन्फेडरेशन बनवलं. लिंकनचा शपथविधी व्हायच्या आधी दक्षिणेच्या या राज्यांनी आपली राज्यघटना सुद्धा तयार केली आणि त्यांचा राष्ट्राध्यक्ष म्हणून वेगळं राष्ट्रगीत, वेगळा राष्ट्रध्वज, वेगळी राष्ट्रीय धोरणं, वेगळी सत्ता, जेफरसन डेव्हिसचा शपथविधी सुद्धा झाला. हे लिंकन पाहत होता. लिंकन सांगत होता, गुलामी गेली पाहिजे, पण मी तुमच्यावर गुलामी काढणं लादणार नाही आणि शस्त्र पहिल्यांदा मी उचलणार नाही. असं असून दक्षिणेच्या 4 राज्यांच्या मध्ये मात्र फुटून निघण्याचं स्पिरिट वाढत गेलं. त्यांच्या नेत्यांना वाटत होतं की हे उत्तरेचे, म्हणजे त्यांचं नाव यांकीज, हे काय लढतायत, यांकीज लढूच शकत नाहीत, त्यामुळे आपल्यालाच लढायचं आहे, कारण योद्धे मुख्यतः आपण आहोत. युद्धाची धमकी दिली की ते गप्प बसतील, डायरेक्ट ॲक्शन डे म्हणतील, जाऊ द्या, तुम्हाला राहायचं नसेल तर काय करायचं आहे. राष्ट्राध्यक्षा नात्याने बुकॅननच्या समोर प्रश्न आला की ही 7 राज्य फुटून निघाली म्हणतात, राज्यांना फुटून निघण्याचा हक्क आहे का नाही. राष्ट्राध्यक्षा नात्याने बुकॅनन म्हणाला, प्रेसिडेंट बुकॅनन, की घटनेमध्ये फुटून निघण्याचा हक्क कदाचित नसेलही, पण कोणी जर म्हणत असेल की आम्हाला तुमच्याबरोबर राहायचं नाही तर आपण कशी काय त्यांना सक्ती करणार. त्यांनी 3-3.5 महिने शेवटचे शांत काढले. त्या 3-3.5 महिन्यातच संकट वाढत गेलं. कारण या चार्ल्स्टनच्या जवळ समुद्रकाठाला एक छोटा किल्ला होता, त्याचं नाव फोर्ट समटर. या फोर्ट समटरवर अमेरिकन सैन्याचा जो अधिकारी आहे कॅप्टन अँडरसन च्या ताब्यात होता. तो वॉशिंग्टनचं सरकार ह्याच्या ताब्यात होता, पण ते चार्ल्स्टनच्या जवळ होतं आणि दक्षिणेला ते ताब्यात घ्यायचं होतं. त्यांनी सांगणं चालू केलं की आम्हाला फोर्ट समटर खाली करून द्या. फोर्ट समटरमधला हा जो अँडरसन आहे तो सातत्याने बुकॅननला सांगत होता की मला रसद पाठव. आणि प्रेसिडेंट बुकॅनन जो निवडून न आलेला, त्यांनी निवडणूकच लढवलेली नव्हती, डेमोक्रॅटिक कॅन्डिडेट हारलेला, त्याला माहिती होतं माझे शेवटचे 2.5-3 महिन्यात कुठं वाईटपणा घ्या, त्यामुळे रसद कशाला पाठवा. तो फोर्ट समटरला रसद पाठवतच नव्हता.
लिंकनचा शपथविधी मार्चमध्ये झाल्या क्षणी त्याच्या टेबलवर पहिलं समोर जे पत्र होतं ते पत्र होतं की समटरच्या किल्ल्याला रसद पाठवायची का नाही पाठवायची. लिंकनने आपल्या सेनापतींना बोलवलं आणि आपल्या मंत्रिमंडळाबरोबर चर्चा केली. त्याच्या मंत्रिमंडळात हा विल्यम एच सिवॉर्ड पण होता, अन्य जण होते. काय करायचं? बाकीच्यांनी सांगितलं सबुरीने घ्या. रसद पाठवणे या कृतीचा सुद्धा अर्थ होतो की युद्ध आपण चालू करतो. मग लिंकननी जाहीर केलं की समटरच्या किल्ल्याला मी शस्त्रास्त्र दारूगोळा पाठवणार नाहीये. आपण आपलं आपसातलं काय ते बोलून ठरवू, पण शेवटी समटरच्या किल्ल्यामध्ये ते अमेरिकन आहेत हे लक्षात घ्या. त्यांना रसद पोचली नाही अन्नधान्य तर ते भुकेनी मरतील. माझं काम त्यांना ती रसद पोचणे, मी तेवढीच रसद पुरवतोय. म्हणून त्यांनी अत्यंत वृद्ध असलेला अमेरिकेचा सरसेनापती जनरल विनफिल्ड स्कॉट याच्याशी विचारविनिमय करून एक जहाज तयार केलं की त्या जहाजांच्या मधनं फक्त अन्नधान्याची रसद पाठवतो. पण ते जहाज हे समटरच्या किल्ल्याला लागून जो समुद्र खाडी तिथे यायच्या आत दक्षिणेने समटरच्या किल्ल्यावर तोफा डागल्याच. ही तारीख 12 एप्रिल 1861 आहे. जर यादव युद्ध सुरू कधी झालं असं मोजायचं झालं तर यादव युद्ध चालू झालं 12 एप्रिल 1861. दक्षिणेमध्ये एक प्रचंड चैतन्याचं आनंदाचं वातावरण होतं की झालं युद्ध चालू आता. आणि दक्षिणेचे सेनापती सुद्धा सांगत होते की फार लढाई होणार नाहीये, खरंच युद्ध करावं लागतं. हे संपल्यानंतर जे यांकीज आहेत त्यांच्यात लढाईची कुवत नाही, हे आईश आरामी आणि हे फक्त व्यापारी वर्ग आहे का योद्धा आहेत काय, हे शरणागती पत्करून मोकळे होणार आहेत. या युद्धामध्ये रक्त किती सांडेल. दक्षिणेच्या सेनापतीच्या तोंडचं एक वाक्य इतिहासाने नोंदवलंय की इट विल नॉट इवन फिल अ लेडीज थिंबल. लेडीज थिंबल म्हणजे असा एक छोटा ग्लास, इतकं सुद्धा रक्त सांडणार नाही. त्यामुळे आपलं युद्ध चालू करायचं. आपण 12 एप्रिल 1861 ला अमेरिकन गृहयुद्ध प्रत्यक्ष चालू झालं आणि लिंकननी त्याच्याकडे जी संसद होती त्याच्यासमोर मागणी केली की मला सैन्य उभं करायला परवानगी द्या. किती सैन्य उभं करायला परवानगी द्या. 1861 मध्ये अमेरिकेचं एकत्रित लष्कर होतं 16,000 आणि लिंकन आता परवानगी मागतोय की मला 70,000 लष्कर उभं करायला परवानगी द्या. उत्तरेने अर्थातच ती परवानगी दिली. उत्तरेचे रिसोर्सेस प्रचंड होते. जाहीर मांडल्यानंतर उत्तरेला आधीच्या चळवळीमुळे जी पार्श्वभूमी होती त्यामुळे 70,000 काय 3 लाख जणांनी नावं नोंदवली की आम्हाला सैनिक म्हणून दाखवायचं आणि युद्धाला तोंड फुटलं. लिंकनच्या बाजूचे जे सेनापती आहेत त्याच्यात हा वृद्ध विनफिल्ड स्कॉट होता. पण तो वृद्ध होता. विनफिल्ड स्कॉट 1812ची इंग्लंडशी झालेली लढाई लढलेला होता आणि मेक्सिकोची लढाई 1848. 1861 येता येता विनफिल्ड स्कॉट अतिशय वृद्ध होता. तो घरातनं सुद्धा फार बाहेर पडू शकायचा नाही. त्यामुळे एक तरुण सेनापती पाहिजे. तो कोण? तर अमेरिकेच्या लष्करी अधिकाऱ्यांचं ट्रेनिंग जिथे होतं ती आहे वेस्ट पॉइंट अकॅडमी. तिथला टॉपचा परफॉर्मन्स देणारा उत्कृष्ट, त्याचं नाव होतं जनरल मॅक्लेलन. हा तरुण होता 30-32 वर्षाचा आणि देखणा होता, पॉप्युलर होता आर्मीमध्ये, हुशार होता. जनरल मॅक्लेलनची पुस्तकं आधी प्रकाशित झाली होती युद्धशास्त्रावर. बालपणापासून तो मुळी त्या मेफ्लॉवरवरच्या घराण्यांच्या मधला, त्यामुळे अमेरिकाभर पॉप्युलर होता. हे सगळं लक्षात घेऊन लिंकनने जनरल मॅक्लेलनला लष्कराचा प्रमुख बनवला. मॅक्लेलन होता डेमोक्रॅट विचारांचा. लिंकनला युद्धातलं काय कळत नव्हतं. युद्धातलं कळत होतं दक्षिणेचा जो राष्ट्राध्यक्ष होता जेफरसन डेव्हिस, कारण तो स्वतः योद्धा होता. जेफरसन डेव्हिस स्वतः वेस्ट पॉइंट अकॅडमीचा कॅरेट म्हणजे वेस्ट पॉइंट अकॅडमीमधून तयार झालेला, त्याला स्वतःला युद्धातलं कळत होतं. जेफरसन डेव्हिसकडे रॉबर्ट ली, स्टोनवॉल जॅक्सन इत्यादी. लिंकनकडे कोण? हा म्हातारा विनफिल्ड स्कॉट. स्वतः लिंकनला युद्धातलं काही कळत नाही आणि मॅक्लेलन तो धड युद्धाला तयारच होईना. मॅक्लेलनची स्ट्रॅटेजी म्हणजे पुढे जायचं आणि थांबायचं. कायम राष्ट्रपतीला रिपोर्ट करायचं की त्यांचं सैन्य जास्ती आहे. किती जास्ती आहे? 1:3, 1:4. त्यामुळे माझी अजून प्रिपरेशन चालू नाहीये. लिंकन वैतागायला लागला मॅक्लेलनवर. एकदा काही सहकाऱ्यांना घेऊन तो सैन्याची पाहणी करायला म्हणून गेला आणि अमेरिकन सैन्य त्याला सलामी देत होतं. लिंकनच्या बरोबर जो उभा होता हा विल्यम एच सिवर्ड, त्याला लिंकनने विचारलं की हू डू यू थिंक आर दीज पीपल, अमेरिकन सैन्य. तर सिवर्ड दचकला. तो म्हणाला असं काय विचारते, दिस इज अमेरिकन आर्मी. लिंकन म्हणाला नो, दे आर दी बॉडीगार्ड्स ऑफ जनरल मॅक्लेलन. ते लढतायत कुठे? ते लढायला पुढे जातच नाहीयेत. आश्चर्य वाटावा एक प्रसंग असा हाही सांगतात की मॅक्लेलनला लिंकन वारंवार सांगतोय की सैन्य घेऊन पुढे सरक, आणि वॉशिंग्टनच्या आसपासच तळ देऊन बसलेला मॅक्लेलन राष्ट्रपतीला सांगतोय की माझ्याकडे अजून सैन्य पुरेसं नाही, सैन्याचं मोराल नीट नाहीये, शस्त्रास्त्र दारुगोळा नीट नाहीये. म्हणून एक दिवस वॉशिंग्टनमध्ये राष्ट्रपती लिंकन आपला सेनाधिकारी मॅक्लेलनला भेटायला मॅक्लेलनच्या घरी गेला.
राष्ट्रपती सेनाधिकाऱ्याच्या घरी गेला. त्यांनी बोलवून नाही घेतलं, मॅक्लेलनला बोलवून नाही घेतलं, लिंकन गेला. तर ज्यावेळेला लिंकन घरात गेला त्यावेळेला या मॅक्लेलनच्या ॲडज्युटंट, लष्करातला सहकारी होता, त्यांनी सांगितलं की साहेब बाहेर गेलेत. लिंकनने सांगितलं मी वाट पाहतो. 2 तासांच्या नंतर बाहेरून मॅक्लेलन आला. त्यांनी पाहिलं की हॉलमध्ये लिंकन आणि विल्यम सिवर्ट बसलेले आहेत. तो त्यांच्याकडे बघितलं, मान वळवली आणि जिन्यावरनं वर चढून गेला. 15 मिनिटांनी त्याच्या ॲडज्युटंटनी येऊन सांगितलं की साहेब झोपलेत. लिंकन म्हणला मी थांबतो त्याची झोप होईपर्यंत. मग 1.5 तासांनी निरोप आला की आज भेटायला वेळ नाही, असं सेनाधिकारी राष्ट्राध्यक्षाला सांगतोय. मग लिंकनने ॲडज्युटंटकडे निरोप ठेवला की ठीक आहे, मी व्हाईट हाऊसवर जातो, हा उठला की मला त्याला भेटायला सांग. म्हणून ते बाहेर पडले. विल्यम सिवर्ट हे सगळं बघत होता आणि त्याला आश्चर्य वाटलं की इतकं सगळं लिंकन शांत कसा काय आणि तो मॅक्लेलनला काढून कसा काय नाही टाकत आहे. म्हणून त्यांनी लिंकनला विचारलं की असं कसं काय करतोस, हा एवढा उद्धटपणाने तुझ्याशी वागतोय. लिंकननी सांगितलं की मी जनरल मॅक्लेलनच्या घोड्याचे लगाम सुद्धा पकडायला तयार आहे इफ ही विन्स द बॅटल. तो जर युद्ध जिंकून मला देत असेल तर मी त्याच्यासाठी हे काहीही करायला तयार आहे. नेतृत्व गुणांच्या मध्ये लिंकन आणि जेफरसन डेव्हिस हा कॉन्ट्रास्ट आहे. जेफरसन डेव्हिसला स्वतःला युद्ध कळतंय, पण अत्यंत अहंकारी, सेल्फ सेंटर्ड. त्याचं एकाही सेनापतीशी पण पटलं नाही. रॉबर्ट ली हा एक असामान्य सेनापती होता, दक्षिणेकडून लढणारा. रॉबर्ट ली व्हर्जिनियाचा होता. अमेरिकन गृहयुद्धाला वाचत गेलो, अभ्यास करत गेलो, तसं माझ्याही मनात नाव येत आलेलं आहे. ते नाव आहे अमेरिकेचं महाभारत आहे. कारण भाऊ भावाविरुद्ध लढले. स्वतः लिंकनच्या बायकोचे 3 भाऊ दक्षिणेच्या सैन्याकडनं लढत होते आणि नुसते लढत नव्हते, ते युद्धाच्या काळात मारले गेले. मूळ असलेले नॉर्दर्नर्स म्हणजे यांकीज, पण त्यांचं लग्न सदर्नर मुलीशी झालेलं होतं, त्यामुळे ते दक्षिणेकडनं लढले. मूळ असलेले सदर्नर दक्षिणेकडचे, पण त्या अमेरिकेच्या अधिकृत सरकारमध्ये कोणत्या तरी पदांच्यावर होते. ती त्यांनी जी घटनात्मक शपथ घेतलेली होती ती पाळायची, म्हणून ते नॉर्थ म्हणजे लिंकनकडनं लढले. त्याच्यातलं बेस्ट उदाहरण म्हणजे जनरल विनफिल्ड स्कॉट, तो पण व्हर्जिनियातला. गंमत म्हणजे विनफिल्ड स्कॉटकडे स्वतःकडे गुलाम होते. विनफिल्ड स्कॉटचा ज्युनियर पण एक असामान्य अधिकारी आहे, हे विनफिल्ड स्कॉटला माहिती होतं. तो रॉबर्ट ली सुद्धा व्हर्जिनियातला. रॉबर्ट ली कडे गुलाम नव्हते. रॉबर्ट ली स्वतः गुलामीचा विरोधक होता. असलेल्या गुलामांना त्यांनी मुक्तता दिली होती, तरी सुद्धा सिव्हिल वॉर चालू झाल्यावर रॉबर्ट ली दक्षिणेला सामील झाला. कारण त्यांनी सांगून ठेवलं होतं पब्लिकली, माय हार्ट इज विथ व्हर्जिनिया. मी व्हर्जिनिया बरोबर आहे, जिकडे व्हर्जिनिया जाईल तिकडे मी जाईन. त्यामुळे साऊथ कॅरोलिना आणि 7 राज्य आधी फुटली. समटरच्या किल्ल्यावर तोफा डागल्या गेल्यानंतर आणखीन 4 राज्य फुटली, त्यात व्हर्जिनिया होतं. पण त्याच्यामध्ये व्हर्जिनियाच फुटलं आणि पश्चिम व्हर्जिनिया वेगळं झालं, ते उत्तरेला सामील झालं. उरलेलं व्हर्जिनिया हे चार्ल्स्टन वगैरे हे सगळं एकत्र झालं, ते फुटलं. रॉबर्ट लीला वॉशिंग्टनमध्ये हे कळलं. हे ज्या वेळेला रॉबर्ट लीला कळलं तेव्हा तो जनरल स्कॉट बरोबर होता. स्कॉटनी त्याला परोपरीनी सिनियर ऑफिसर म्हणून समजावून सांगायचा प्रयत्न केला की तू तुझी ड्युटी कर, आणि लीनी सांगितलं की मी व्हर्जिनियाच्या बाजूने, व्हर्जिनिया जर सदर्न कॉन्फेडरेशनला सामील होत असेल तर मी तिकडे चाललो. त्यामुळे तो निघून आला. त्याला विनफिल्ड स्कॉटनी जाऊ दिलं. वॉशिंग्टनमध्ये त्याला पकडलं नाही. त्याला त्यांनी सांगितलं की तो मला दुःख होत आहे, पण तुझा निर्णय चुकीचा आहे. रॉबर्ट ली निघून आला. स्टोनवॉल जॅक्सन म्हणजे अशी माणसांची लढली, हे अमेरिकन महाभारतच घडलं. आणि लिंकन आणि जेफरसन डेव्हिस यांच्या नेतृत्वाची शैली, निर्णय घेण्याची जी पद्धत होती, व्यक्तिमत्वातला तोल, त्याला मी समर्थ रामदासांच्या कृपेने एक असामान्य शब्द वापरू इच्छितोय. तो शब्द आहे साक्षेप. पर्स्पेक्टिव्ह आहे, बॅलन्स आहे घटनांकडे बघण्याचा. युद्धाचे चढउतार पुढची 4 वर्ष चालू होते. तो तपशील नाही सांगणार आहे. युद्धाचा चढउतार 4 टप्प्यांमध्ये समजावून घेता येईल. पहिला टप्पा आहे जिथे दक्षिणेचा विजय होतोय. पण दक्षिणेचा विजय होत होत एक वेळ अशी आली की दक्षिणेचं सैन्य वॉशिंग्टनच्या सीमेवर आलं आणि ते तिथेच थांबलं. त्यावेळेला त्यांनी जर वॉशिंग्टनवर हल्ला केला असता तर वॉशिंग्टन टिकू शकत नव्हतं, पण ते तिथेच थांबलं. म्हणून नवी आघाडी उघडण्याकरता लिंकननी अन्य सेनापतींना आर्मी ऑफ पोटोमॅक, आर्मी ऑफ टेनेसी अशी सैन्य उरलेल्या भागांच्या मध्ये पाठवली आणि तिथून दक्षिणेवर प्रेशर येण्याकरता लढाया चालू केल्या. तो दबाव थोडा ढिला झाला. लढाईच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पारडं उत्तरेच्या बाजूनी झुकतं. ते उत्तरेच्या बाजूनी झुकत झुकत एक वेळ अशी आली
की उत्तरेचं सैन्य रिचमंड ही राजधानी, या राजधानीपासून 6 मैलाच्या अंतरात येऊन पोहोचलेलं होतं. आणि लिंकन सांगतोय की रिचमंड काबीज करा. युद्धाच्या स्ट्रॅटेजी सुद्धा लिंकननी सुचवलेल्या होत्या, पण उत्तरेचं सैन्य थांबून राहिलं, त्यांनी रिचमंड ताब्यात घेतलं नाही. मग ही वेळ 1862-63च्या वेळची आहे. आता इतिहासकार थोडंसं आश्चर्य हेही सांगतात की जर या 1862 मध्येच दक्षिणेचा पराभव झाला असता तर दक्षिणेतली गुलामीची प्रथा टिकली असती आणि उत्तर गुलामीमुक्त अशीच अमेरिका अस्तित्वात आली असती. कारण त्यावेळपर्यंत अजून गुलाममुक्तीचा जाहीरनामा, इमॅन्सिपेशन प्रोक्लेमेशन काढलेलं नव्हतं. पण रॉबर्ट ली आणि स्टोनवॉल जॅक्सन यांच्या नेतृत्वाखाली दक्षिणेने यानंतर प्रतिहल्ला चढवला. उत्तरेच्या फौजांची धुळदाण झाली, पळत सुटल्या आणि पुन्हा एकदा दक्षिणेची चढती सरशी झाली. आणि मग 1863 नंतर उत्तरेची पुन्हा एकदा सरशी झाली, तिथे दक्षिणेची पूर्ण धुळदाण उडालेली. यामध्ये लिंकनचे 2 सेनापती अधिक पराक्रमी ठरतात. लिंकनने अनेक सेनापती बदलले. विनफिल्ड स्कॉट वृद्ध असल्यामुळे त्याला रजा दिली आणि जनरल मॅक्लेलनला आणलं. तो नीट काम करत नाही म्हणल्यानंतर त्याला काढलं. मग पराभव होतोय आणि वॉशिंग्टनच्या आवारामध्ये दक्षिणेचं सैन्य पोचलंय. अशा वेळी या सैन्याला प्रेरणा देणारा कोण? तो पुन्हा मॅक्लेलनच होता. म्हणून त्यांनी पुन्हा मॅक्लेलनला जनरल केलं. जनरल मॅक्लेलननी फौजेचं नीतिधैर्य सांभाळलं आणि वॉशिंग्टनपासून पुन्हा दक्षिणेला मागे ढकललं. मागे ढकलून झाल्यानंतर तोही पुन्हा ठप्प होऊन होता तिथेच थांबला. पुन्हा त्यांनी मॅक्लेलनला काढलं. मग जनरल हुकर म्हणून आणला, नंतर जनरल रोझेक्रॅन म्हणून आणला. असे अदलाबदल, चुका दोन्ही बाजूंनी केल्या. भ्रष्टाचार दोन्ही बाजूंकडे होता. युद्धातली अकार्यक्षमता दोन्ही बाजूंच्याकडे होती. फरक एकच होता, तो म्हणजे जेफरसन डेव्हिस चुकांपासून शिकला नाही. युद्धाच्या 4 वर्षामध्ये अब्राहम लिंकन चुकांपासून शिकत शिकत एक असामान्य सेनापती सुद्धा बनला. उत्तरेचं काम म्हणलं तर थोडं अवघड होतं, कारण दक्षिणेचं काम होतं हारू नका, आपला प्रदेश ताब्यात ठेवा, हारू नका, दॅट्स ऑल, की ते जमलं त्यांना. उत्तरेचं काम होतं की हल्ला करून हे सगळी साथी आणि नंतर जॉईन झालेली 4 राज्य ही ताब्यात घ्यायची. आणि यांना लागून आणखी 4 राज्य होती, ती केंटुकी, मेरीलँड, पश्चिम व्हर्जिनिया आणि मिझुरी. ही 4 राज्य जर गुलामीच्या राज्यांना सामील झाली असती तर मग उत्तरेची स्थिती अवघडून बसली असती, कारण ह्या 4 राज्यांकडे रिसोर्सेस खूप आहेत. ही 4 राज्य वॉशिंग्टनला जवळ आहेत आणि सगळ्या सैन्याच्या प्रवासाच्या मार्गांच्या मध्ये ही 4 राज्य येतात. त्यामुळे गृहयुद्ध चालू झाल्याचा पहिला काळ लिंकनला आपलं सगळं पणाला लावून ही 4 राज्य उत्तरेच्या बाजूची राहतील हे करावं लागलं. यामध्ये लिंकनच्याच एका पराक्रमी सेनापतीची लिंकनला अडचणून बसली. तो सेनापती म्हणजे फ्रीमॉन्ट. फ्रीमॉन्ट सेनापती केंटुकीमधून त्याला काम दिलेलं होतं दक्षिणेला उतर. तो केंटुकीमधनं सैन्य घेऊन जात असताना त्यांनी एकतर्फी गुलाम मुक्तीचा जाहीरनामा काढला. केंटुकीत अस्वस्थता होती. केंटुकीतले सिनेटर्स म्हणायला लागले की हे जर होणार असेल तर आम्हाला फुटून निघावं लागेल. लिंकनला फ्रीमॉन्टची बदली करावी लागली. फ्रीमॉन्टनी काढलेलं जे डिक्लेरेशन आहे ते रद्द करावं लागलं. फ्रीमॉन्टच्या वतीने ती रद्दबदली करायला जनरल फ्रीमॉन्टची बायको लिंकनशी येऊन भेटून गेली. लिंकन तिच्याशी सभ्यपणे वागला, पण तिने सांगितलं की तुझ्या नवऱ्याला थोडा शहाणपणा सांग, ही माझी अडचणीची स्थिती आहे. त्यावेळेला त्यांनी केंटकी करताचा गुलाम मुक्तीचा जो जाहीरनामा होता तो रद्द करवला. ही 4 राज्य उत्तरेच्या बाजूनी राहिली. त्यामुळे जी संरक्षणाची फळी होती ती उत्तरेची सुरक्षित राहिली. त्यामुळे प्रतिहल्ला शक्य झाला. सिव्हिल वॉरच्या काळामध्ये ज्या लढाया झाल्या, बुलरनची लढाई आहे पहिली आणि दुसरी. बुलरन वॉशिंग्टन पासून जवळ आहे, अगदीच जवळ आहे, आणि दक्षिणेच्या सैन्याचा विजय झाला तिथे. चार्ल्सविल, फ्रेडरिक्सबर्ग, चॅन्सलरव्हिल अशा चिकार लढाया आहेत. या लढायांच्या मधल्या 2-3 लढायांचा आपण थोडक्यात फक्त लक्षात घ्यायला पाहिजे. पण एक दिवसाच्या झालेल्या एकेका लढाईमध्ये 16,000, 20,000 सगळ्यात जास्ती माणसं मेली. अँटी एटमच्या लढाईमध्ये ती म्हणजे 26,000 माणसं एका दिवशी मेली. आपण जर हे आठवलं की मेक्सिकोच्या युद्धाच्या वेळेला अमेरिकेचं एकूण सैन्य 12,000 होतं आणि 12 एप्रिल 1861 लढाई चालू होताना अमेरिकेचं एकूण सैन्य 16,000 होतं. यानंतर जेव्हा ऐकू की युद्धाच्या काळामध्ये दोन्ही मिळून लढले किती, ती संख्या 17-18 लाखापर्यंत जाईल. 4 वर्षाच्या गृहयुद्धामध्ये अमेरिकन सैनिक मेले एकूण 7 लाख. पण 2 प्रदेशांच्या मध्ये किती स्पिरिट आणि काय स्पिरिट निर्माण झालेलं असेल याचं ते निदर्शक आहे. पुढे जुलै 1864 म्हणजे आता तिथून 2 महिन्यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची पुढची निवडणूक होणार. सिनेटच्या ज्या द्वैवार्षिक निवडणुका होतात
त्याच्यामध्ये रिपब्लिकन पक्षाची पिछाड झालेली होती 1862. पण 1864ची निवडणूक तिकीट पुन्हा मिळालं लिंकनलाच. विरोधी पक्ष म्हणून उभा राहिला जनरल मॅक्लेलन. त्याने लिंकन किती नादान आहे, त्यांनी वापरलेले शब्द लिंकनवर आयुष्यभर झालेले बरं का निवडणुकीत. माकड आहे, बबून. पब्लिक आयुष्यामध्ये वापरलेले लिंकन बद्दलचे शब्द आहेत हे, ही इज अ फर्स्ट रेट बबून. आणि ह्याला काय अक्कल नाही, ह्याला काय कळत नाही. मला त्याचा सेनापती होण्याची माझं दुर्दैव वेळ आली. तो जनरल मॅक्लेलन हा डेमोक्रॅटिक पक्षाच्या तिकिटावर 1864ची निवडणूक लढवत होता. 2 दिवशी झालेल्या 2 लढाया यांनी सिव्हिल वॉरचं पूर्ण चित्र बदललं. 3 जुलै 1864ला झाली विक्सबर्गची लढाई. त्या लढाईचा सेनापती होता जनरल ग्रँट. आणि 4 जुलै 1864ला झाली गेटिसबर्गची लढाई. त्याचा सेनापती होते जनरल मीड. या दोन्ही लढाया उत्तरेने जिंकल्या. ते लढाईचं पारडं होतं शेवटचं, ते पारडं उत्तरेच्या बाजूनी झुकलं. त्यानंतर निवडणूक, त्यानंतर लिंकन निवडून आला. आणि गेटिसबर्गचा विजय साजरा करण्यात आला. तिथे लिंकनला बोलवलेलं होतं. लिंकनच्या भाषणाला वेळ मिळाला नाही. 261 शब्दांचं एक भाषण लिंकननी केलं. बोलायला जेवढा वेळ मिळाला त्याच्यात 261 शब्द निघतात. पण अमेरिकेच्या आणि जगाच्या इतिहासात लिंकनचं एक गेटिसबर्ग स्पीच अतिशय प्रसिद्ध आहे. कारण त्या 261 शब्दात लिंकननी केलेली लोकशाहीची व्याख्या आहे, जी आपण सगळे ऐकतो आणि आपल्याला माहिती असते. डेमोक्रेसी इज गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल. हे गेटिसबर्गच्या भाषणातलं आहे. आपण एरवी राजकारणातली खूप जी चमकदार आणि अर्थपूर्ण वाक्य ऐकत असू, जोपर्यंत माहीत नसेल तोवर कमी आश्चर्य वाटेल. राजकारणामध्ये यू कॅन फूल ऑल द पीपल सम टाइम अँड सम पीपल ऑल द टाइम, बट यू कॅनॉट फूल ऑल द पीपल ऑल द टाइम. हे वाक्य लिंकनचं आहे. तुम्ही राजकारणामध्ये सर्व लोकांना काही काळ फसवू शकता किंवा काही लोकांना सर्व काळ फसवू शकता. सर्व काळ सर्वांना फसवलं हे शक्य नाही असं निदान त्यावेळेला लिंकनला वाटत होतं. त्या लहान होता राजकारणात अजून तो लिंकन. त्याच्या नेतृत्व गुणांचं कौशल्य आणि त्याला मिळालेली जनरल ग्रांट आणि जनरल शेरमान या दोघांची साथ. जनरल ग्रांट वेस्ट पॉइंट अकॅडमीचा कॅडेट होता, दारुड्या होता. दारूच्या व्यसनामुळे 1854 मध्ये त्याला काढून टाकलेलं होतं सैन्यातून. मग पुढे मी व्यसनातून मुक्त झालोय असा दावा करून मग त्याच्या काय व्हायच्या त्या तपासण्या झाल्या आणि त्याला सैन्यामध्ये परत घेण्यात आलं. तो दारूच्यानं कधी मुक्त झालेला नव्हता पूर्णपणे, पण त्याने जमायचं. ग्रँटच्या पत्नीने सांगून ठेवलेलं आहे की महिने दारूला स्पर्शही न करता त्याला जमायचं. पण त्यानंतर ज्या वेळेला तो दारूला स्पर्श करायचा तो साधीच्या सगळ्या महिन्यांची कसर भरून काढायचा. पण ज्या वेळेला जनरल मॅक्लेलन लढत नव्हता, पुढे सरकत नव्हता, त्यावेळेला युद्धाच्या इतर थिएटर्समध्ये एकामागून एक जनरल ग्रँट मात्र विजय मिळवत होता. मॅक्लेलन आणि ग्रँट यांची पण वाढ 2 वेगवेगळ्या दिशांनी 2 वेगवेगळ्या पद्धतींनी झालेली होती. मॅक्लेलन आधीपासून सरदार दरकदारांच्या घराण्यातला श्रीमंत प्रभावी, जनरल ग्रँट सामान्य घराण्यातला होता. मॅक्लेलननी आयुष्यामध्ये अपयश पाहिलेलं नव्हतं, जनरल ग्रँटने आयुष्यात आतापर्यंत यश पाहिलेलं नव्हतं. पण त्यामुळे मॅक्लेलन अपयशाचा पहिला फटका बसल्या क्षणी कोलमडून पडत होता. ग्रँटच्या दृष्टीने ते काही नवीन नव्हतं. त्यातलं अवहेलना, ते अपयश, त्याला नाकावर टिचून पुरून कसं उरायचं. जनरल ग्रँट विजय मिळवत सुटला. युद्ध चालू होताना तो कॅप्टन होता, तो कर्नल झाला, ब्रिगेडियर झाला. पदांनी चढत चढत तो या युद्धाच्याच काळामध्ये जनरल झाला. 1863 नंतर तर तो आर्मीचा चीफ झाला. साहजिकच जनरल ग्रँटवर जळणारे खूप जण होते. असे काही जण वॉशिंग्टनमध्ये सेनाधिकारी लिंकनला येऊन भेटले आणि त्यांनी जनरल ग्रँटबद्दल तक्रार केली की ग्रँट दारुड्या आहे, त्याच्यावर युद्ध सोपवणं धोकादायक आहे. हा संध्याकाळी 6 नंतर शुद्धीवर नसतो आणि त्यामुळे एखाद दिवशी हल्ला झाला आणि त्यावर सरसेनापतीचा आदेश हवा असला तर काय करायचं. लिंकननी शांतपणे ऐकून घेतलं आणि तक्रार करणाऱ्या सेनापतींना विचारलं की तो कोणत्या ब्रँडची विस्की पितो. आश्चर्य वाटून सेनापतींनी काय जे असेल विस्की, काय जे ब्रँड असेल तो सांगितला. लिंकन म्हणाला, जेंटलमन, आय विल रेकमेंड द सेम ब्रँड टू ऑल ऑफ यू. की हेच खोकं देतो. का देतो? लिंकनचं वाक्य आहे, बिकॉज दिस मॅन ऍक्ट्स अँड बिकॉज दिस मॅन विन्स. लिंकन स्वतः निर्व्यसनी होता हे लक्षात ठेवा. त्यामुळे 31 डिसेंबर साजरं करण्याचं हे वाक्य हे समर्थन समजू नका. निर्व्यसनी असणे हेच मानवी जीवनातला आदर्श आहे. पण ग्रांट कर्तृत्व करत होता, आक्रमक होता, पुढे सरकत होता. लिंकन म्हणाला, दिस इज माय मॅन
आणि अडचणीच्या काळामध्ये सुद्धा तो जनरल ग्रँटच्याच बाजूने उभा राहिला. 1864 अखेर लिंकन निवडून आला. जनरल शेरमॅन मिसिसिपीतून, टेनेसीतून अटलांटावर चाल करून गेला. त्यांनी बेचिराग केलं. शेरमॅनच्या युद्धाचंच तंत्र होतं प्रदेश बेचिराग करणे. अटलांटा, मग व्हर्जिनिया, मग रिचमंड, मग चार्ल्स्टन, हे त्याची रोखता न येणारी जी दौड चालू होती. जनरल शेरमननी उत्तरेकरता पत्करलेलं धोरणच हे होतं की जिंकू तो भाग बेचिराग करा, शेतं सुद्धा टिकू देऊ नका. शेरमनचं वारंवार या काळातलं वाक्य आहे की दिस पीपल वॉन्टेड बॅटल अँड बाय गॉड नाव दे विल हॅव इट. की ही लोक उभी होती ना फुटण्याच्या बाजूने, यांना युद्ध हवं होतं, हे घ्या, पण या लोकांनी युद्धाला सपोर्ट दिला, त्याचं उलटं आम्ही काढू, यांना सरसकट बेचिराग करून ठेवू. तसं बेचिराग करत तो सरसरत पोचला. रिचमंड पडलं. जेफरसन डेव्हिस पळून गेला. एक जो शहाणा सेनापती होता रॉबर्ट ली दक्षिणेकडचा, त्याचा उजवा हात असलेला स्टोनवॉल जॅक्सन हा 1863च्या चिकाहुका इथल्या लढाईमध्ये तो आधी जखमी झाला आणि गेला. तो लढाईचं सेनापतित्व करत उभा होता. त्याच्याच एका सैनिकाने त्याला अंधुक प्रकाशात लक्षात नाही आलं, त्याला वाटलं हा यांकी उत्तरेचा सैनिक आहे, म्हणून त्यांनी बंदूक चालवली. ती स्टोनवॉल जॅक्सनच्या हातात गेली. हात तोडावा लागला. स्टोनवॉल जॅक्सन आजारी पडला. त्याला झाला न्यूमोनिया. त्याच्यात तो बरा झाला नाही आणि स्टोनवॉल जॅक्सन त्याच्यात गेला. गृहयुद्धामध्ये एकूण सैनिक जेवढे मेले त्याच्यात लढाईत कमी मेले, त्यापेक्षा जास्त सैनिक जखमी होऊन उपचार न झाल्यामुळे मेले. गृहयुद्धाच्या काळामध्ये दक्षिण उत्तर सगळे एकत्र केले तर अमेरिकेचा रेशो आहे जखमी झालेल्या दर 4 सैनिकांच्या मधला 1 सैनिक मेला. युद्धात कमी मेले त्यापेक्षा जास्ती जखमी होऊन मेले आणि त्यापेक्षा जास्ती रोगराईने मेले. सैन्यामध्ये पसरलेली रोगराई आणि त्यावर वेळेत उपचार उपलब्ध नाहीत त्यामुळे मेले 7 लाख. जेफरसन डेव्हिस जेव्हा पळून गेला त्यावेळेला रॉबर्ट ली हा व्हर्जिनियात होता, चार्ल्स्टनला. रॉबर्ट लीनी जनरल ग्रँटला निरोप पाठवला की सरेंडर, आम्ही शरणागती करायला तयार होतो. अब्राहम लिंकननी धोरण घेतलं की सूडबुद्धी ठेवायची नाही. आता काळ रिकन्स्ट्रक्शनचा आहे, नवनिर्मितीचा आहे. आणि त्यांनी दुसऱ्यांदा राष्ट्रपती पद घेताना जे बोललाय तेही भाषण प्रसिद्ध आहे. त्या भाषणाचं शीर्षक आहे विथ मॅलिस टुवर्ड्स नन, कुणाही बद्दलचा राग न बाळगता माफी. त्यांनी आदेश पण काढला सर्वांना मुक्तता देण्याचा, जनरल आदेश की सर्व जणांना युद्धामध्ये दक्षिणेकडनं जे लढले त्या सर्वांना मुक्तता आहे. कैदी सोडतो, त्यांना नीट ठेवलेलं होतं, फॉरगिव्हनेस. पण हे आपल्या घरातले, ते आपलं कुटुंब, यांना आता शहाणं करू आणि आपल्यामध्ये सामील करून घेऊ. तसं प्रत्यक्षात सुद्धा प्रत्यक्ष शरणागती पत्करताना जनरल युलिसिस ग्रँट वागला. रॉबर्ट ली त्याच्या फुल युनिफॉर्म, आर्मीच्या पूर्ण युनिफॉर्ममध्ये घोड्यावर बसून भेटायला आला. त्याचं जे जनरल ग्रँटनी स्वागत केलं तो जनरल ग्रँट होता गबाळ्या वेशात, कारण लढाई नुकतीच संपलेली होती. धुळीने भरलेला, माखलेला. ग्रँटनी दाढी वाढवली होती, त्या दाढीत धुळीचे कण शिरून बसलेले, केस विस्कटलेले. तो उभा होता. त्यांनी रॉबर्ट लीला घोड्यावर बसलेला टॉप क्वालिटीचा जो आर्मी युनिफॉर्म असेल तो घालून रॉबर्ट ली आलेला होता, त्याचं स्वागत केलं. ग्रँटनी रॉबर्ट लीला सॅल्यूट केला. आर्मीची कल्चर माहीत असल्याशिवाय तुम्हाला यातली दिलदारपणा लक्षात येणार नाही. मग रॉबर्ट ली घोड्यावरनं खाली उतरला. शरणागतीच्या करारांवर सह्या झाल्या. त्या सह्या होताना भोवती जे अनेक जण होते त्याच्यामध्ये एली पार्कर नावाचा एक इंडियन होता, सेनेका इंडियन म्हणजे आदिवासी सेनेका नावाच्या आदिवासी जमातीचा, पण जो उत्तरेकडनं लढत होता. तर रॉबर्ट लीनी शरणागतीच्या करारावर सही केली आणि आसपास पाहिलं. त्याच्या त्या एली पार्करवर त्याची नजर गेली आणि रॉबर्ट ली म्हणाला, थँक गॉड देअर इज ॲटलिस्ट वन ओरिजिनल अमेरिकन प्रेझेंट हिअर. त्याला एली पार्कर म्हणाला, वी आर ऑल अमेरिकन्स, आपण सगळे अमेरिकन्स आहोत. या एली पार्करच्या उत्तरात आधीची 100 वर्ष जे एक नुसतं युनायटेड स्टेट्स अस्तित्वात आलेलं होतं त्याचं राष्ट्र, त्यातली एकात्मतेची भावना, या एका प्रसंगामध्ये ते अजरामर झालेलं आहे. खरं म्हणजे युद्ध एप्रिल 1865 मध्ये अजून फायनली संपलेलं नव्हतं. युद्धाचा खरा शेवट लिंकनच्या खुनाच्या 2 दिवस नंतर आहे. पण तो शेवट होत आलेला होता, कळलेलं होतं, होत आहे. 14 एप्रिल 1865 च्या संध्याकाळी लिंकननी जनरल युलिसिस ग्रँटच्या बरोबर जेवण घेतलं आणि त्यांचं ठरलं होतं बरोबर नाटकाला जायचं. वॉशिंग्टनमधल्या थिएटरमध्ये 2 नाटकं चालू होती. त्यातलं लिंकननी विचार करून एक निवडलं. त्या नाटकाचं नाव होतं आवर अमेरिकन कझिन. आवर अमेरिकन कझिन हे नाटक जाऊन पाहू. लिंकननी हे ठरवायचं कारण होतं
ते विनोदी नाटक होतं, फार्सिकल नाटक होतं. युरोप आणि त्या युरोपीय ह्याच्यामध्ये एखादा अमेरिकन जातो आणि त्याची कशी धमाल होते, म्हणजे त्यावेळची वराड निघाले लंडनलाची आवृत्ती म्हणूयात फार तर. असं फार्सिकल. लिंकनच्या स्वभावामध्ये विनोदबुद्धी कायमच होती. त्यांनी आवर अमेरिकन कझिन हे निवडलं. जनरल ग्रँटनी सांगितलं की मला चार्ल्स्टनला पोचायचं आहे, त्यामुळे मला निघायला हवंय. तिकीट असून तो लिंकन बरोबर गेला नाही. लिंकनचे जे सुरक्षा अधिकारी होते त्यांनी सुद्धा त्या दिवशी सुट्टी मागितली, कारण गुड फ्रायडेचा दिवस होता. त्यामुळे ते गेले. पत्नी बरोबर लिंकन नाटक पाहायला आला. राष्ट्राध्यक्ष म्हणून त्याला थिएटरमधल्या सगळ्यांनी उठून सलामी दिली. त्याच्याकरता जी राखीव जागा होती तिथे तो बसला. पण वॉशिंग्टनमध्ये लिंकनला मारण्याचे प्लॅन 1860 पासून होते. इतके होते की खुली घोषणा होती की लिंकनचा मर्डरच करणार होता. त्यामुळे 1860 मध्ये सुद्धा राष्ट्रपती पदाची शपथ घ्यायला लिंकन जे वॉशिंग्टनमध्ये आला ते रात्री छुप्या पद्धतीने एका बंद कोचमध्ये बसून तो आला. याचा लिंकनला उरलेला काळ पश्चाताप होत असे. 14 एप्रिलच्या संध्याकाळी लिंकन नाटक पाहायला गेला. तिथे अभिनेताच वॉशिंग्टनमधला एक, पण तो दक्षिणेला सामील असलेला जॉन विल्क्स बूथ हा 28 वर्षाचा तरुण होता. यांनी इतर अनेकांच्या मदतीने मुळात प्लॅनच तयार केलेला होता. नॉर्दर्नर्सचे सगळ्यांना मारा एका दिवशी. या एका संध्याकाळी छापा घालून विल्यम सिवर्टच्या न्यूयॉर्कमधल्या घरावर पण हल्ला झाला. उपराष्ट्राध्यक्ष जो होता अँड्रू जॉन्सन त्याच्याही घरावर हल्ला झाला आणि त्याला मारण्याचे प्रयत्न झाले. आणि स्वतः जॉन विल्क्स बूथ या थिएटरमध्ये गेला. त्याला लिंकन जिथे बसला होता ती जी केबिन त्याच्याकरता स्पेशल केबिन होती, त्या केबिन त्यांनी फक्त व्हिजिटिंग कार्ड दाखवलं दारावरच्याला. त्यांनी सोडलं. विल्क्स बूथ आतमध्ये गेला आणि त्यांनी लिंकनला पॉइंट ब्लँक रेंजमधनं मागणं गोळी घातली. गोळीचा आवाज झाला. लिंकन पुढे पडला. त्या गॅलरीतून जॉन विल्क्स बूथनी स्टेजवर उडी मारली थिएटरच्या. आणि उडी मारून त्यांनी घोषणा केली ती आहे फाईट अगेन्स्ट टायरंट्स. व्हर्जिनिया राज्याची इटालियन रोमन भाषेतली जी मूळ घोषणा जार्गन होती ती ही घोषणा आहे. आणि त्यांनी आरडाओरडा. आधी लोकांना वाटलं नाटकाचा भाग चालू आहे. बंदुकीचा आवाजही ऐकू आलेला होता. पण जॉन विल्क्स बूथला ओळखणारे 3-4 जण तिथे बसले होते. ती हातातली गन खरी अजून धूर गनमधनं येत होता. ते ओरडले की अरे हा विल्क्स बूथ आहे. आणि मग वरचा जो पहारेकरी होता त्यांनी सांगितलं ॲबे हॅज बीन शॉट. लिंकनला गोळी मारण्यात आली. लिंकनची पत्नी शेजारी होती. सभागृहामध्ये जो उपस्थित डॉक्टर होता तो लिंकनच्या जवळ गेला. त्यांनी लिंकनची नाडी तपासली. त्यांनी तिथे डिक्लेअर केलं की हा जगणं शक्य नाही. 14 एप्रिलच्या रात्रभर लिंकनचा संघर्ष चालू होता जगण्यासाठी. प्रत्यक्ष जो मृत्यू हा 15 एप्रिलच्या सकाळी आहे 4:20 पण देशाची अखंडता आणि एकात्मता आणि माणसाला शोषणातून मुक्ती म्हणून गुलामांनाही समतापूर्ण स्थान पाहिजे असं म्हणत लिंकननी प्राण ठेवले. खरं म्हणाल तर ज्या पद्धतीने लिंकन जगला आणि लिंकनचं बलिदान याचा हेवा वाटावा असं लिंकनचं आयुष्य आहे. आपल्याला ते ऐकत आपल्याच्यानी जमेल ते काम भारत मातेच्या उत्थानासाठी आम्ही करू हे म्हणण्याच्या प्रार्थनेसाठी आता डोळे मिटायचे. नव्या वैभवाचीच स्वप्ने सजावी. नव्या वैभवाचीच स्वप्ने सजावी. मनी हास्य लेऊन मुक्ती जगावी. मनी हास्य लेऊन मुक्ती जगावी. हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती. हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती. नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती. नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती. हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती. हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती. नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती. नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती. अहंता गळावी अभंगास म्हणता. अहंता गळावी अभंगास म्हणता. तपस्येत तल्लीन आतून होता. तपस्येत तल्लीन आतून होता. प्रतिभे समस्तीत आकार यावे. प्रतिभे समस्तीत आकार यावे. पुरी उत्तमाचेच ओंकार गावे. पुरी उत्तमाचेच ओंकार गावे. हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती. हवी फक्त उन्मुक्त
उन्मुक्त निर्माण शक्ती नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती जरी एक अश्रू पुसायास आला जरी एक अश्रू पुसायास आला तरी जन्म काहीच कामास आला तरी जन्म काहीच कामास आला जरी अश्रू विस्फोट होऊन सजला जरी अश्रू विस्फोट होऊन सजला तरी मुक्त ज्वालामुखी जन्म झाला तरी मुक्त ज्वालामुखी जन्म झाला हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती 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 नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती